तर मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण बटाट्याचे थालीपीठ करणार आहोत। बटाटा अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट आहे। जर का आपल्याला नाश्त्याला काही सुचलं नाही तर हा झटपट आपण बनवून रेडी करू शकतो। कमी साहित्य आहे। हिरवी मिरची मी घेतलेली आहे, ह्याच्यात मसाला वापरायचा नाही आहे। कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि एक कच्चा बटाटा घेतलेला आहे। तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता, हे मी दोघांपुरतीचं केलेलं आहे। जास्त प्रमाणात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे साहित्य डबल करू शकता। तर मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो जे आहे ते बारीक चॉप करून आपल्याला एका वाडग्यामध्ये घ्यायचं आहे काढून। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मसाल्याचा वापर करायचा नाही आहे। कच्चा बटाटा, उकडलेला नाही, कच्चा बटाटा जो आहे तो किसून घेतलेला आहे, तो ह्या मिश्रणामध्ये घातलेला आहे आणि तो एकजीव करून घ्यायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित तो मिक्स करायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी आणि धणा पावडर घालायची आहे 1 चमचा। हळद, मीठ, धणा पावडर आणि थोडीशी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे। आणि हे मिश्रण जे आहे यामध्ये आपण फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत। तांदळाचं पीठ जे आहे ते त्याच्याने एक क्रंचीपणा येतो, करकरीतपणा येतो, तर तांदळाचं पीठ आपल्याला वापरायचं आहे। पाणी अजिबात आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे, कारण बटाट्याला जे आहे ते स्वतःचं पाणी एक त्याचं रिलीज होतं, तर त्या पाण्यामध्येच आपल्याला व्यवस्थित घट्ट असं जेवढं पीठ मावेल तांदळाचं तेवढं घालून आपल्याला जे आहे ते हे बॅटर रेडी करायचं आहे। आता ह्याला आपल्याला वड्यासारखं थापायचं आहे, त्यामुळे जे आहे ते थोडंसं तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे चमचाभर आणि हे व्यवस्थित असं ह्याचे गोळे होतील असं हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे। ह्याच्यामध्ये मी जे आहे तुम्ही तवा घेऊ शकता, मी भिडं घेतलेलं आहे। भिडं तापलेलं आहे, छान मीडियम फ्लेमवर मी ठेवलेलं आहे आणि आपल्याला जे आहे ते आता ह्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्या तेलावरच एक गोळा घेऊन जो आहे तो आपल्याला थापायचा आहे आणि पसरवायचं आहे हे बॅटर। आणि अगदी मीडियम फ्लेमवर जे आहे ते अलटून पलटून आपल्याला लालसर खमंग असं जे आहे ते हे बटाट्याचं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। ही जी भाजण्याची प्रोसिजर आहे ती 3 ते 4 मिनिटांची होते, कारण जे आहे ते आपल्याला घाई करायची नाही आहे। अतिशय पेशन्स असं ठेवून आपल्याला जे आहे ते हे बटाट्याचे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे। मी साजूक तूप परतवताना थोडंसं साजूक तुपाचा वापर केलेला आहे ह्याच्यावर, तुम्ही तेलही वापरू शकता। आणि असं छान प्रेस करून करून आपल्याला पलिट्याच्या साहाय्याने जे आहे ते हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। ही झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी आहे आणि खूप छान लागते। सॉस बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती चहा बरोबर सुद्धा हे तुम्ही जे आहे ते खाऊ शकता। टिफिनला नेण्यासारखं तसं नाही आहे, कारण टिफिनला जर का दिलं, हा जो पदार्थ आहे थालीपीठ वगैरे ते आपल्याला गरम गरमच खायला छान लागतं। तरीसुद्धा माझ्या मुलाला हा पदार्थ खूप आवडतो, त्यामुळे त्याने टिफिनला सुद्धा मला हाच पदार्थ देण्यासाठी सांगितलेला होता। खूप छान असा लहान मुलांना मोठ्यांना आवडण्यासारखी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून पहा, काहीतरी वेगळं असं थालीपीठ। आणि जे आहे ते माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझं यूट्यूबचं चॅनल आहे तृप्ती नाईक सिटी टू विलेज, तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा। तुम्हाला वेगवेगळ्या माझ्या ज्या आहेत त्या व्हिडिओज, पदार्थाच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। असे जे आहेत ते मी एका बटाट्यामध्ये माझे 3 असे थालीपीठ झालेले होते, ते व्यवस्थित मी असे अलटून पलटून एकामागून एक जे आहे ते 3 व्यवस्थित थालीपीठ करून घेतलेले आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप छान होते, वेगळी अशी। आणि बटाटा उकडण्याची वगैरे काही गरज नाही आहे, आपल्याला कच्चाच बटाटा वापरायचा आहे। खूप छान असा त्याचा फ्लेवर येतो, तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। आणि साजूक तूप जे मी वापरलं आहे त्याचीसुद्धा मी रेसिपी माझ्या चॅनलला जे आहे ते व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही तोही नक्की पहा। अशाच विविध रेसिपीज झटपट घेऊन आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत